तर 1971च्या युद्धाच्या वेळेस काम केलं म्हणून पहिलं मेडल मिळालं आणि ते या ठिकाणी आयुक्त श्यामकांत मोहिनी यांच्या हस्ते या सभागृहात मिळालेलं आहे. झालं की स्वातंत्र्याच्या 25 वर्ष काम केली म्हणून दुसरं मेडल मिळालं. पुण्यात एका ठिकाणी राष्ट्रध्वज मोठ्या संस्थेत उलटा लागला गेला होता, त्याची मी केस केली आहे. साधारण 1982 का 88 आता तारीख माझ्या लक्षात नाही. आणि त्याचं पोलिसांनी मला सर्टिफिकेट दिलं आहे. तर म्हटलं राष्ट्रध्वज लावला बरोबर आहे, मग त्याला सॅल्यूट करावा लागतो. मग त्यावेळेस त्याला सॅल्यूट केला असता तर लक्षात आलं असतं उलटा ध्वज लागला गेला, त्यांनी सरळ केला असता. त्यामुळे त्यांनी हा डबल गुन्हा केला आहे. आज देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा होतोय. पुण्यात देखील स्वातंत्र्य दिन राज्यपाल जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला असंख्य लोक निमंत्रित होते आणि त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यातीलच एक उपस्थिती आहे जे सोमणी जे आता माझ्यासोबत आहेत आणि आता विधान भवनातील या आवारामध्ये होतो. आणि या ठिकाणी बोर्ड जर पाहिला तर विधानसभेची पहिली बैठक याच हॉलमध्ये झाली. आणि हॉलमध्ये मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर हे होते, मात्र यांचा फोटो नाही. हे पुण्यातील नागरिकांनी अगदी चाणाक्षाने घेरलं आणि याची खंत देखील त्यांनी यावेळेस बोलून दाखवली. त्यांना ही 2 मेडल देखील मिळालेली आहेत. ती कशासाठी मिळाली त्याचं म्हणजे तुमचा गौरव करण्यात आला, तो कोणत्या कामासाठी करण्यात आला त्याची आम्हाला सांगायला तुमची ओळख करून द्या. मी मोहिनीराव सोनोपन सोमणी, मी नागरी संघटनेत सामाजिक कार्य राष्ट्रकार्य करण्याकरता सामील झालो होतो. तर 1971च्या युद्धाच्या वेळेस काम केलं म्हणून पहिलं मेडल मिळालं आणि ते या ठिकाणी आयुक्त श्यामकांत मोहिनी यांच्या हस्ते या सभागृहात मिळालेलं आहे. त्याच्यानंतर मग दुसरं मेडल जाहीर झालं की स्वातंत्र्याच्या 25 वर्ष काम केली म्हणून दुसरं मेडल मिळालं. आणि ते सन्मानाने म्हणे तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रपती पंतप्रधान येतील त्यावेळेस तुम्ही हे लावून सन्मानाने त्याची किंमत केली पाहिजे. तसंच पुण्यात एका ठिकाणी राष्ट्रध्वज मोठ्या संस्थेत उलटा लागला गेला होता, त्याची मी केस केली आहे. साधारण 1982 का 88 आता तारीख माझ्या लक्षात नाही. आणि त्याचं पोलिसांनी मला सर्टिफिकेट दिलं आहे. ते राष्ट्रध्वज त्या ठिकाणी उलटा लावला गेला होता, तर त्यांनी त्यांच्यावर केस केली. मला म्हणले की म्हणे राष्ट्रध्वज उलटा लावल्याची केस करायची. म्हटलं नाही, हा डबल गुन्हा झाला आहे. ते म्हणे कसं काय, तर म्हटलं राष्ट्रध्वज लावला बरोबर आहे, मग त्याला सॅल्यूट करावा लागतो. मग त्यावेळेस त्याला सॅल्यूट केला असता तर लक्षात आलं असतं उलटा ध्वज लागला गेला, त्यांनी सरळ केला असता. त्यामुळे त्यांनी हा डबल गुन्हा केला आहे. तर त्याच्याकरता राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची मी काय प्रयत्न केला. म्हणून मला डेक्कनच्या पोलीस चौकीत नेलं आणि त्या ठिकाणी त्या गुन्हेगाराला संपूर्ण उघडा करून त्याचं वर्णन लिहिलं. तर तुम्ही आता मला सांगा की श्री बाळ गंगाधर खेर हे हिंदुस्थानाचे पूर्वी 4 प्रांत होते, त्यातील हे एका प्रांताचे मुख्यमंत्री होते. आणि आपण बोलल्याप्रमाणे ते कुळ कायद्याचे फार त्यांचा मोठा योगदान आहे. कुळ कायद्यामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल देशामध्ये जेव्हा कुळ कायदा आला त्यावेळेस बाळ गंगाधर खेर यांचं फार मोठं योगदान आहे. याच विधानभवनच्या काउन्सिलमध्ये जिथं पहिली बैठक पार पडली 1937ला ते मुख्यमंत्री म्हणत होते, त्यांचा मात्र कुठंही फोटो नाही. हे पुण्यातील चाणाक्ष नागरिकांनी ओळखलं आणि ते पाहण्यासाठी इथे आले. गेले अनेक वर्ष ते येत आहेत आणि विनोद देखील करतात. मात्र प्रशासनाला आधी देखील त्याचा विसर आहे, कारण पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. या विधानभवनच्या काउन्सिल हॉलमध्ये आज आपल्याला असंख्य तसबिरी फोटो पाहायला मिळतात. सगळा सहभाग पाहतात, त्यांचं कार्य पाहतात, त्यांना देखील गौरव करण्यात आला आहे. मात्र जे पूर्वीचे लोक होऊन गेलेत, थोर सेनानी, थोर मोठी माणसं मंडळी, त्यांचा देखील कुठेतरी सन्मान व्हावा, त्यांचा देखील गौरव व्हावा, यासाठी देखील आज या विधानभवन परिसरामध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना आठवण करून दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात पुणे.